कंटिन्यूअस परफेक्ट पास्ट टेन्स. कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. त्याचा आपण ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. तर जर आपण असं पॉझिटिव्ह सेंटेन्स घेतलाय, ती एक आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स घेतलं, ती 1 वर्ष काम करत होती. पहिला आपण कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये म्हणजे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्समध्ये काय आहे, त होता त नव्हता. जसं आपण कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये कसं होतं, त होता त नव्हता असं होतं ना. आणि परफेक्ट पास्ट टेन्समध्ये कसं होतं, ल होता ल नव्हतं असं होतं. तर आता कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला कंटिन्युअस पास्ट टेन्सप्रमाणे त होता त नव्हताच लिहायचं आहे. पण इथे काय आहे, काही काळ आहे, काही काळ किंवा काही काळापासून. तर मग इथे आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये सिन्स म्हणजे काही काळापासून किंवा काही काळ म्हणजे फॉर 2 days, for 2 weeks किंवा असं सिन्स yesterday किंवा सिन्स मॉर्निंग किंवा सिन्स 2 years असं सिन्स वापरायचं आहे कुठे कुठे, म्हणजे काही काळापासून. सिन्स म्हणजे पासून, काही काळापासून. तर सिन्स वापरायचं आहे किंवा फॉर वापरायचं आहे, फॉर पर्टिक्युलर काळासाठी. सिन्स किंवा फॉरचा वापर करायचा आपल्याला. सिन्स किंवा फॉर अ टाईम, फॉर अ पर्टिक्युलर टाईम असं. तर कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्समध्ये नुसतं त होता त नव्हता, वाक्याच्या शेवटी त होता किंवा त नव्हता असं असून चालणार नाही. तर काही काळ तो करत होता किंवा काही काळापासून तो करत होता किंवा काही काळ तो करत नव्हता किंवा काही काळापासून तो करत नव्हता, अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे ना, ते कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्समध्ये येतील. तर इथे आपल्याला म्हणजे आपण असं बोलू शकतो ना, सिन्स मॉर्निंग सकाळपासून किंवा सिन्स 1 year 1 वर्षापासून किंवा एक आठवड्यापासून सिन्स 1 week किंवा 1 महिन्यापासून सिन्स 1 month. म्हणजे पासून, सिन्स म्हणजे काय, काही काळापासून.
ठीक आहे. सिन्स म्हणजे काळापासून, म्हणजे असं आता जर असं बोलतो आपण सिन्स 2013 म्हणजे 2013 पासून अजूनपर्यंत असं. आता फॉरचा वापर कसा करायचा ते बघू. आपण बोलतो ना की तो काम करत होता 2 दिवस, तो 2 दिवस काम करत होता, तर मग कसं येणार फॉर 2 डेज. जर आपण असं बोललो तो 1 आठवडा काम करत होता, तर मग फॉर 1 वीक किंवा फॉर अ वीक. 1 आठवडा म्हणजे वापरतो ना आपण, फॉर अ वीक. तर आपण असं बोललो तो 1 महिना काम करत होता, फॉर 1 मंथ किंवा फॉर अ मंथ. 1 म्हणजे ना. किंवा आपण जर असं बोललो तो 2 वर्ष काम करत होता, तर मग काय फॉर 2 इयर्स. तर मग जर आपण असं वापरलं की तो 2 वर्ष काम करत होता, तर फॉर 2 इयर्स. जर आपण असं बोललो तो 2 वर्षापासून काम करत होता, पासून आलं तर मग सिन्स 2 इयर्स. जर असं आलं ना की तो 2 वर्ष काम करत होता, तर फॉर 2 इयर्स. 2 वर्ष काम करत होता. आणि जर असं आलं की तो 2 वर्षापासून, पासून आलं ना, पासून काम करत होता, तर पासून आलं तर मग सिन्स 2 इयर्स. तर मग असं आपल्याला फॉर किंवा सिन्सचा वापर करायचा आहे फॉर्म्युलामध्ये. आणि मग त्याच्यानंतर टाईम काय आहे, म्हणजे काय मॉर्निंग आहे किंवा आठवडा आहे किंवा महिना आहे किंवा वर्ष आहे, किंवा वर्ष 2013-2014 काय वर्ष आहे किंवा तास आहे, तर ते टाईम लिहायचं आहे पुढे. फॉर किंवा सिन्सचा वापर करायचा, टाईम लिहायचं. जर पासून असेल तर मग सिन्स येईल, आणि जर नुसतं काळ दिलेलं असेल 2 वर्ष, तर मग फॉर 2 इयर्स असं. म्हणजे सिन्स किंवा फॉरचा वापर करायचा आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये. तर आता आपण हे एक सेंटेन्स घेतलं, ती 1 वर्ष काम करत होती. म्हणजे काळ आहे ना, होती असं आलं आहे शेवटी. तर मग हे होतं हे कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये पण होतं. पण काही काळ असेल ना, आता इथे दिला 1 वर्ष, म्हणजे काही काळ दिला आहे ना, तर मग ते कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आहे. होता म्हणून पास्ट टेन्स आहे. जर आहे असतं तर ते प्रेझेंट टेन्स असतं. तर मग कंटिन्युअस परफेक्ट, कारण की काही काळादरम्यान तो करत होता ना. 1 वर्ष हे काही काळ आहे, काही काळ तो करत होता. होता नुसतं होता नाही आहे, तर काही काळ करत होता. तर त्याच्यामुळे ते कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आहे. कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, भूतकाळ म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. तर आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला काय आपण टाकायचं, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स प्लस टाईम. ठीक आहे. तर सब्जेक्ट काय आहे, ती ना. हां, आता हे ॲक्टिव्ह वॉइस हे कसं ओळखलं, ती 1 वर्ष काम करत होती. तर कोणत्या पण वाक्याला आपण विचारतो क्रिया करणारी कोण आहे, तर ती 1 वर्ष काम करत होती, तर काम करणारी कोण आहे, तर ती आहे ना. म्हणजे ती प्रेझेंट आहे, म्हणजे शी प्रेझेंट आहे, म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तर ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट प्रेझेंट असतो तो ॲक्टिव्ह वॉइस असतो.
आता जर असं लिहिलं असतं की 1 वर्ष काम केलं जात होतं, तर मग काम करणारं कोण तर माहीत नाही, दिलं नाही आहे, तर मग ते पॅसिव्ह व्हॉईस असतं. तर ती 1 वर्ष काम करत होती म्हणून हे ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉईसचा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स वापरायचं आणि त्याच्यानंतर टाईम वापरायचं. तर सब्जेक्ट आहे ती म्हणजे शी, आणि हा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आहे म्हणून हॅड वापरलं. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स असलं तर आपण हॅव हॅज वापरत होतो ना, तर हा कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आहे म्हणून हॅड वापरलं. आणि बीन फॉर्म्युलामध्ये दिलं बीन, तर मग बीन वापरलं. वर्ब प्लस आय एन जी, वर्ब काय काम करणे, काम करणे म्हणजे वर्क. आता वर्ब काम करण्याला वर्क बोलतात. हे वर्बची प्लेलिस्ट तुम्ही बघितली ना, तर त्याच्यामध्ये 10 व्हिडिओ आहेत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 वर्ड्स आहेत, असे टोटल 100 वर्ड्स आहेत. तर 100 वर्ड्स तुम्ही वाचा. वर्क काम करणे म्हणजे वर्क्ड असं दिलेलं आहे, तर ते तुम्हाला कळेल काम करणं म्हणजे वर्क. शी हॅड बीन वर्क. आता इथे वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. वर्ब नुसतं वर्ब लिहिलं असेल तर ते वर्बचं फर्स्ट फॉर्म असतं. वर्क प्लस आय एन जी, वर्ब प्लस आय एन जी ना, तर मग वर्क प्लस आय एन जी. ऑब्जेक्ट काय दिला आहे का, ती 1 वर्ष काम करत होती. काय ऑब्जेक्ट दिला आहे का की कुठे काम करत होती, ऑफिसमध्ये का कुठे, का शाळेमध्ये का स्कूलमध्ये का ऑफिसमध्ये किंवा कुठच्या ऑफिसमध्ये काम करत होती, ते काय ऑब्जेक्ट दिला आहे का, नाही दिला आहे. तर हे आपण छोटं सेंटेन्स घेतलं प्रॅक्टिससाठी. तर ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही तर ऑब्जेक्ट नाही लिहायचं. आपण ऑब्जेक्ट दिला असेल तर लिहायचं की कुठे ऑफिसमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करत होती का कुठे काम करत होती. ते जर दिलं असेल तर ऑब्जेक्ट आपण लिहू शकतो, पण इथे ऑब्जेक्ट दिलं नाही तर ऑब्जेक्ट नाही लिहायचं. मग ऑब्जेक्ट सोडा. मग पुढे काय फॉर किंवा सिन्स वापरायचा. आणि पुढे काय टाईम. ती 1 वर्ष काम करत होती, तर टाईम काय आहे 1 वर्ष. एकला आपण पण बोलतो ना, अ इयर. वर्ष म्हणजे इयर आणि एकला आपण बोलतो, अ इयर. तर मग फॉर वापरायचं का सिन्स वापरायचं. तर मग ती 1 वर्ष पासून काम करत होती. पासून असलं असतं तर सिन्स वापरलं असतं, पण पासून नाही दिलं आहे ना वाक्यामध्ये, नुसतं लिहिलं ती 1 वर्ष काम करत होती. तर मग फॉर अ इयर, फॉर आणि सिन्समधलं फॉर वापरू. आणि टाईम काय आहे इयर, पण इयर किती वर्ष, 1 वर्ष ना, तर एकला बोलतो फॉर अ इयर. शी हॅड बीन वर्किंग फॉर अ इयर. ती 1 वर्ष काम करत होती. शी हॅड बीन वर्किंग फॉर अ इयर. झालं पॉझिटिव्ह. आता आपण ह्याचं निगेटिव्ह करू. निगेटिव्ह, ती 1 वर्ष काम करत नव्हती. तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स प्लस टाईम. तर सब्जेक्ट आहे ती म्हणजे शी. हॅड जसंच्या तसं लिहिलं, कारण की कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आहे ना, म्हणून हॅड वापरलं. नंतर बीन जसं आहे तसं लिहिलं. वर्ब प्लस आय एन जी, वर्ब काय काम करणे, तर मग वर्क आणि त्याचं आय एन जी वर्किंग. ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही की ती कुठे काम करत होती, ऑफिसमध्ये वगैरे करत होती का, तर मग ते ऑब्जेक्ट असलं असतं ॲट ऑफिस. तर मग ऑफिस असं काय दिलं नाही ना की कुठे काम करत होती, ऑफिसमध्ये करत होती का स्कूलमध्ये करत होती, तर काय दिलं नाही. तर ते ऑब्जेक्ट इथे दिलं नाही, तर मग ऑब्जेक्ट नाही लिहायचं. तर आपण असे छोटे छोटे सेंटेन्स का घेतो आहे, ऑब्जेक्ट का नाही घेतो आहे, कारण की आपल्याला छोटे सेंटेन्सने प्रॅक्टिस करायला आसानी होईल. मग नंतर ऑब्जेक्टला सोडून द्यायचं. मग काय फॉर किंवा सिन्समधलं काय वापरायचं, फॉर किंवा सिन्समधलं काय वापरायचं. आणि मग टाईम आहे ना, टाईम काय आहे 1 वर्ष म्हणजे अ इयर. तर मग फॉर आणि सिन्स अ इयर असं लिहिणार का, नाही. 1 वर्ष पासून काम करत होती असं असलं तर सिन्स अ इयर असं असलं असतं, पण 1 वर्ष पासून हा शब्द दिला नाही, नुसतं 1 वर्ष लिहिलं, तर मग फॉर अ इयर. शी हॅड बीन वर्किंग फॉर अ इयर. झालं निगेटिव्ह. आता आपण क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करूया ह्याला. सॉरी, इथे आपण ना नॉट लिहायला विसरलो. शी हॅड नॉट, इथे नॉट लिहायचं. निगेटिव्ह आहे ना, तर मग शी सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट
प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स प्लस टाईम. तर मग शी हॅड नॉट बीन, शी हॅडच्या नंतर नॉट लिहायचं. जसं आपण हॅव हॅजच्या नंतर नॉट लिहत होतो ना कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅव हॅजच्या नंतर नॉट लिहत होतो, तर इथे आपण कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्समध्ये हॅडच्या नंतर नॉट लिहिणार आहोत. तर मग आपण परत लिहूया, शी हॅड नॉट, हॅडच्या नंतर नॉट लिहायचं कारण की निगेटिव्ह आहे. मग नंतर बीन तसंच, मग वर्ब प्लस आय एन जी वर्किंग फॉर, सिन्स किंवा फॉरमधलं फॉर घेतलं कारण की पासून नाही दिलं, ती 1 वर्ष पासून काम करत नव्हती असं नाही दिलं, ती 1 वर्ष काम करत नव्हती. तर मग पासून असतं तर सिन्स लिहिलं असतं, पण पासून नाही दिलं आहे ना मराठीमध्ये, 1 वर्ष लिहिलं आहे, तर मग फॉर अ इयर. टाईम काय आहे, वर्ष म्हणजे इयर, टाईम काय आहे, वर्ष म्हणजे इयर. आणि किती वर्ष आहे, 1 वर्ष, तर मग 1ला आपण अ बोलतो ना, तर म्हणून अ इयर. शी हॅड नॉट बीन वर्किंग फॉर अ इयर, ती 1 वर्ष काम करत नव्हती, तर शी हॅड नॉट बीन वर्किंग फॉर अ इयर. हे सेंटेन्स बरोबर आहे, शी हॅड नॉट. इथे आपण नॉट लिहायला विसरलेलो आणि इथे पण फॉर्म्युलामध्ये नॉट लिहायला विसरलेलो, तर हॅडच्या नंतर आपल्याला नॉट लिहायचा, हॅडच्या नंतर नॉट लिहायचं. मग झालं निगेटिव्ह. आता आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह बघू. हां, तर हे कसं आहे, ती 1 वर्ष काम करत नव्हती, शी हॅड नॉट बीन वर्किंग फॉर अ इयर. आता क्वेश्चन पॉझिटिव्ह, ती 1 वर्ष काम करत होती का, असं लिहिणार आपण. ती 1 वर्ष काम करत होती का. तर मग आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारताना आपण हॅड पहिलं लिहितो, नंतर सब्जेक्ट लिहितो, मग नंतर बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स ना, फॉर किंवा सिन्स. इथे कंटिन्यू आहे हे, ऑब्जेक्टच्या नंतर प्लस प्लस फॉर प्लस सिन्स प्लस टाईम. तर मग हॅड लिहिणार पहिलं कारण की क्वेश्चन आहे, तर मग हॅड पहिलं लिहितो, सब्जेक्ट नंतर लिहितो. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट आधी लिहितो मग हॅड लिहितो ना, तर क्वेश्चन विचारताना हॅड पहिलं लिहायचं, सब्जेक्ट नंतर लिहायचं. हॅड प्लस सब्जेक्ट काय, शी, मग बीन आहे ना फॉर्म्युलामध्ये, वर्ब प्लस आय एन जी वर्क, वर्ब आहे वर्क आणि त्याला आय एन जी वर्किंग. ऑब्जेक्ट इथे काय दिला नाही की कुठे काम करत होती ऑफिसमध्ये का कुठे, तर ते ऑब्जेक्ट असतं, तर इथे काय दिलं नाही कुठे काम करत होती, तर ते ऑब्जेक्ट नाही लिहायचं. नंतर फॉर किंवा सिन्समधलं फॉर वापरायचं की सिन्स वापरायचं. तर मग ती 1 वर्ष काम करत होती, तर मग फॉर वापरायचं, फॉर अ इयर. 1 वर्ष म्हणजे अ ना, अ वापरतो आणि टाईम काय आहे, इयर आहे ना, तर मग इयर. टाईम काय आहे, इयर. आणि किती वर्ष आहे, 1 वर्ष, तर मग अ इयर. आणि 1 वर्ष काम करत होती, तर मग फॉर वापरलं. 1 वर्षापासून असलं असतं तर मग सिन्स वापरलं असतं. ती 1 वर्षापासून काम करत होती, तर शी तर मग आपण सिन्स वापरलं असतं. वर्षापासून, 1 वर्षापासून, तर मग सिन्स अ इयर असं असलं असतं. पण ती 1 वर्ष काम करत होती, तर मग फॉर अ इयर. पासून आलं ना तर सिन्स वापरा, पासून नसेल तर मग फॉर वापरा असं. हॅड शी बीन वर्किंग फॉर अ इयर, ती 1 वर्ष काम करत होती का, तर हॅड शी बीन वर्किंग फॉर अ इयर असं झालं. आता आपण ह्याचं क्वेश्चन निगेटिव्ह करूया. क्वेश्चन निगेटिव्ह, ती 1 वर्ष काम करत नव्हती का. तर हॅड प्लस सब्जेक्ट प्लस निगेटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह आहे ना म्हणून नॉट, सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचा. हॅड पहिलं लिहायचं, सब्जेक्ट नंतर लिहायचं आणि सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं निगेटिव्हमध्ये. मग नंतर बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स प्लस टाईम, मग क्वेश्चन मार्क. तर मग काय येणार, हॅड, सब्जेक्ट आहे शी,
शी सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं. मग नंतर बीन जसं आहे तसं. मग वर्क प्लस आय एन जी वर्क, आय एन जी वर्क, वर्किंग. ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही की ते कुठे ऑफिसमध्ये काम करत होती का स्कूलमध्ये काम करत होती, काय दिलं नाही. मग नंतर फॉर किंवा सिन्समधून ती 1 वर्षापासून काम करत होती असं असलं असतं तर सिन्स अ इयर असं लिहिलं असतं आपण. पण ती 1 वर्षापासून नाही दिलं, ती 1 वर्ष काम करत होती तर मग फॉर अ इयर. मग आता टाईम लिहायचं. काय टाईम काय वर्षाचा ना, तर मग इयर. 1 वर्षाचं तर मग अ इयर. हॅड शी नॉट बीन वर्किंग फॉर अ इयर, मग क्वेश्चन मार्क. ती 1 वर्षापासून काम करत होती असेल तर आपण सिन्स लिहिलं असतं. ती 1 वर्ष काम करत होती म्हणून आपण फॉर अ इयर असं लिहिलं. तर मग झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह. तर हा झाला कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही 5 प्रकारचे मराठी सेंटेन्स बनवा. वेगळे वेगळे सब्जेक्ट वापरा. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. मुलाचं नाव मुलीचं नाव वापरा. आणि वेगळे वेगळे वर्ब वापरा. जसं वर्बच्या प्लेलिस्टमधून 5 वर्ब घेऊ शकता आणि 5 सेंटेन्स बनवू शकता. किंवा कोणते तर सोपे 5 वर्ब वापरा. म्हणजे गाणे, हसणे, लिहिणे, अभ्यास करणे, धावणे, असे कोणते पण 5 जे वर्ब तुम्हाला माहिती आहे तेच वर्ब पूर्ण 52 फॉर्म्युलाला वापरा 5 सेंटेन्स प्रॅक्टिस करायला. 52 फॉर्म्युलाचं प्रत्येक फॉर्म्युलाचे तुम्हाला 5 सेंटेन्स प्रॅक्टिस करायचे. असं 52 फॉर्म्युलाचे प्रत्येकी 5-5 सेंटेन्स प्रॅक्टिस करायचे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये पण 5 सेंटेन्स बनवा. काय बनवू शकता, तो 2 वर्षापासून गात नव्हता. हे मी एक सेंटेन्स घेतलं. तो 2 वर्षापासून गात नव्हता. तर मग ही हॅड, तो 2 वर्षापासून गात होता. घेऊया, तो 2 वर्षापासून गात होता. ही हॅड बीन, त होता आहे ना सेंटेन्समध्ये, गात होता, त होता आहे आणि 2 वर्षापासून म्हणजे काही काळ आला. तर म्हणून ते कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आहे. तो 2 वर्षापासून गात होता. ही हॅड बीन सिंगिंग सिन्स 2 years. किंवा फॉर 2 years बोललं तरी चालेल. ही हॅड बीन सिंगिंग सिन्स 2 years. किंवा फॉर 2 years बोललं तरी चालेल. मग नंतर तो 2 वर्षापासून गात नव्हता. ही हॅड नॉट बीन सिंगिंग सिन्स 2 years. मग नंतर तो 2 वर्षापासून गात होता का. हॅड ही बीन सिंगिंग फॉर सिन्स 2 years. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह. तो 2 वर्षापासून गात नव्हता का. हॅड ही नॉट बीन सिंगिंग सिन्स 2 years. असं झालं एक झालं सेंटेन्स. आता अजून एक सेंटेन्स बघूया. राजू एक आठवड्यापासून आला होता. राजू 1 आठवड्यापासून येत होता. राजू 1 त होताचं वाक्य घ्यायचं आहे ना आपल्याला. राजू 1 आठवड्यापासून येत होता. तर राजू हॅड बीन कमिंग सिन्स अ वीक. किंवा फॉर अ वीक पण लिहू शकतो. राजू 1 आठवड्यापासून येत नव्हता. राजू हॅड नॉट बीन कमिंग सिन्स अ वीक. किंवा फॉर अ वीक पण लिहू शकतो. राजू 1 आठवड्यापासून येत होता का. क्वेश्चन पॉझिटिव्ह. हॅड राजू बीन
कमिंग सिन्स अ वीक किंवा फॉर अ वीक. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह. राजू एक आठवड्यापासून येत नव्हता का? हॅड राजू नॉट बीन कमिंग सिन्स अ वीक किंवा फॉर अ वीक. फॉर अ वीक पण लिहू शकतो, सिन्स किंवा फॉर लिहू शकतो, चालतं. तर अजून एक सेंटेन्स बघूया. ती एक महिना अभ्यास करत होती. ती एक महिना अभ्यास करत होती. शी हॅड बीन स्टडिंग फॉर अ मंथ. ती एक महिना अभ्यास करत नव्हती. शी हॅड नॉट बीन स्टडिंग फॉर अ मंथ. ती एक महिना अभ्यास करत होती का? हॅड शी बीन स्टडिंग फॉर अ मंथ. ती एक महिना अभ्यास करत नव्हती का? हॅड शी नॉट बीन स्टडिंग फॉर अ मंथ. अशा प्रकारे तुम्ही वेगळे वेगळे सेंटेन्स बनवा. अजून एक सेंटेन्स बनवूया आपण. हां, ते सकाळपासून हसत होते. दे हॅड बीन लाफिंग सिन्स मॉर्निंग. निगेटिव्ह. ते सकाळपासून हसत नव्हते. दे हॅड नॉट बीन लाफिंग सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून हसत होते का? हॅड दे बीन लाफिंग सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून हसत नव्हते का? हॅड दे नॉट बीन लाफिंग सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे तुम्ही वेगळे वेगळे सब्जेक्ट यूज करा. आय, वी, यू, दे, ही, शी, इट किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव, आणि वेगळे वेगळे वर्ब्स यूज करा. सोपे 4-5 वर्ब तुमच्या लक्षात असतील ते वर्ब यूज करा किंवा वर्बच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगळे वेगळे वर्ब्स यूज करा. अशा प्रकारे तुम्ही 5 मराठी सेंटेन्स बनवा. त्याला असे 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. त्याच्यामध्ये फॉर्म्युला पुट करा आणि मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा. जसं आपण केलं ना, पहिलं पॉझिटिव्हचं केलं तसं पॉझिटिव्हचं करा, नंतर निगेटिव्हचं केलं तसं निगेटिव्हचं करा, नंतर आपण कसं क्वेश्चन पॉझिटिव्हचं स्लाईडवर केलं तसं करा, नंतर आपण क्वेश्चन निगेटिव्हचं कसं स्लाईडवर केलं तसं करा. अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. प्रत्येक फॉर्म्युलावर 5 सेंटेन्स प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, तर तुमचा तो फॉर्म्युला फिट बसेल डोक्यामध्ये. अशा आपल्या 52 फॉर्म्युला प्रॅक्टिस करायचे.